आता फोटो इलेक्ट्रिक इफेक्टा भितर कितें आसता, इक्वेशन आसता, ग्राफ आसता, सगळें आसता. केन्ना केन्ना थेरेटिकल क्वेश्चन्स बी येतात. हे रेरली येतले बट येऊ शकता. सो फर्स्ट थेरेटिकल क्वेश्चन कितें, व्हॉट इज द रोल और इम्पॉर्टन्स ऑफ फोटॉन्स इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटोनाची इम्पॉर्टन्स कितें इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ फोटॉन इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटॉन कितें करता, इलेक्ट्रॉना कडेन स्ट्रायक करता न्हू, आनी इलेक्ट्रॉन भायर सरतात विथ वेलोसिटी v. सो फोटोनाच रोल कितें इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटॉन्स आर डिस्क्रीट एनर्जी कॅरियर्स. म्हाका सांग, फोटोना कडेन हो कितें आसता, मेटल सरफेस, हांगा कितें आसता, रेडिएशन. और रेडिएशन कितें करता, हांगा स्ट्रायक करता आनी इलेक्ट्रॉन्स भायर सरतात. रेडिएशन म्हळ्यार कितें, फोटॉन्स. म्हाका सांग, फोटॉन्स कितें कंटिन्युअसली मूव करतात ना न्हू, म्हळ्यार कितें, म्हळ्यार फोटॉन कितें पार्टिकल. कळ्ळें, फोटॉन कितें पार्टिकल. आनी फोटोना कडेन एनर्जी आसता, फोटोना कडेन एनर्जी आसता. कळ्ळें. सो फोटॉन्स आर डिस्क्रीट एनर्जी कॅरियर्स. कित्याक डिस्क्रीट, कित्याक पार्टिकल न्हू. फोटॉन्स आर पार्टिकल, सो डिस्क्रीट बरयतला. सो फोटॉन्स आर डिस्क्रीट एनर्जी कॅरियर्स. सेकंड वन आतां सांग पळया, एनर्जी ऑफ फोटॉन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. सपोज हांव हे रेडिएशनाची फ्रिक्वेन्सी वाडयता जाल्यार कितें जातलें, एनर्जी ऑफ फोटॉन वाडटलें. ते एनर्जी ऑफ फोटॉन कितें आसता, hf और sc बाय लॅम्बडा. फ्रिक्वेन्सी वाडयल्यार एनर्जी वाडटलें फोटोनाचे. सो एनर्जी ऑफ फोटॉन्स इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू फ्रिक्वेन्सी ऑफ रेडिएशन. आणि थर्ड वन, फोटॉन gives all their energy to interacting electrons present on metal surface. सो फोटॉन कितें करतलो, हो फोटॉन कितें करतलो, इलेक्ट्रॉनाचे स्ट्रायक करतलो आनी इलेक्ट्रॉन भायर सरतले. फोटॉन कितें करता, आपल्याक सगळी एनर्जी कोणा दिता, इलेक्ट्रॉना दिता, आनी तेच ते एनर्जी घेवन इलेक्ट्रॉन भायर सरता. सो तेच बरयला, फोटॉन गिव ऑल देयर एनर्जी टू इंटरॅक्टिंग इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट ऑन मेटल सरफेस. कळ्ळें. फोटॉन कितें आसता, डिस्क्रीट एनर्जी कॅरियर. Energy of photon is directly proportional to frequency, and photon gives all their energy to interacting electrons present on metal surface. अशें आसता. अशें विचारू शकता तेमी. लँग्वेज चेंज केल्यार अशी चालल्यार, व्हॉट आर दी 3 फीचर्स ऑफ फोटॉन्स इन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हे 3 फीचर येयले. सेकंड वन, which phenomena explains particle nature of radiation. कोण एक्सप्लेन करता पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. हांवें सांगिल्लो तुमकां कितें आसता, हांगा लायट आसता, रेडिएशन आसता आनी कितें आसता, मॅटर आसता. सारकें. दुअल नेचर आमकां शिकतात, दुअल नेचर ऑफ रेडिएशन एंड मॅटर. हेजे पार्टिकल नेचर आसता, वेव नेचर आसता. हेजे कितें आसता, पार्टिकल नेचर आसता, वेव नेचर आसता. सारकें. म्हाका सांग, रेडिएशनाचे पार्टिकल नेचर कोण हे सांगता, कोण एक्सप्लेन करता, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. सो विच फिनोमिना एक्सप्लेन्स पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. रेडिएशन कितें, पार्टिकला भशेन बिहेव करना, हांगा फोटॉन्सा भशेन. सो कोण करता, फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सप्लेन्स पार्टिकल नेचर ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन. थर्ड वन, एक्झाम हे विचारू शकता तेमी, what is intensity of radiation. Intensity of radiation म्हळ्यार कितें, intensity of radiation is defined as number of photo electrons emitted per second per unit area. आता हो मेटल सरफेस, इलेक्ट्रॉन्स, हो कितें रेडिएशन, हे कितें फोटॉन्स. चड इंटेंसिटी आसल्यार कितें जातलें, चड इलेक्ट्रॉन्स भायर सरतले पर युनिट एरिया पर सेकंड. एक सेकंडा भितर पळय, इंटेंसिटी ऑफ रेडिएशन म्हळ्यार कितें, नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड पर सेकंड पर यूनिट एरिया. पर सेकंड पर यूनिट एरिया. एक सेकंड में और एक यूनिट एरिया से कितने इलेक्ट्रॉन्स बाहर निकलते हैं, उसे हम लोग क्या बोलते हैं, इंटेंसिटी ऑफ रेडिएशन. So intensity of radiation किती आहे, नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन्स एमिटेड पर सेकंड पर युनिट एरिया. काय म्हणतात, हो येता एग्जाम खूप फाटी 3 मार्क्सा लागून येता या 2 मार्क्सा लागून येता. फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट कोण एक्सप्लेन करता, पार्टिकल नेचर ऑफ रेडिएशन. पार्टिकल नेचर एक्सप्लेन करता न्हू.
वेव नेचर करता ना. आता त्या टिचरला व्हाय वेव नेचर ऑफ लायट कुडंट एक्सप्लेन फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कित्याक पार्टिकल नेचरच कितें हे एक्सप्लेन करता फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. कित्याक वेव नेचर शो करना फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट. 3 प्रॉब्लेम आसात. एक आसता इंटेन्सिटी प्रॉब्लेम, एक आसता फ्रिक्वन्सी प्रॉब्लेम आनी एक आसता टायम प्रॉब्लेम. इंटेन्सिटी प्रॉब्लेम म्हणल्यार कितें, सपोज अशें चिता तुमी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट ना, हांगा सपोज आसा मेटल सरफेस आनी हो रेडिएशन. आतां अशें चिंतनाकात की रेडिएशन इज मेड अप ऑफ पार्टिकल, अशें काय चिंतनाकात. सपोज हो रेडिएशन कितें वेव, कळ्ळें, अशें चिंता तुमी. आतां रेडिएशन कितें पार्टिकल न्हू, फोटॉन्स न्हू, रेडिएशन कितें वेव. सपोज रेडिएशन वेव जाल्यार कितें जातलें. फर्स्ट प्रॉब्लेम कितें, इंटेन्सिटी प्रॉब्लेम. अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लायट, कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी ऑफ वेव. But we know kinetic energy of ejected electron does not depends on intensity of wave. सारकी न्हू. आमकां खबर आसा, म्हाका सांग, इंटेन्सिटी वाडयल्यार कायनेटिक एनर्जी, इलेक्ट्रॉन्स वाडटले, फोटो इलेक्ट्रॉन्स वाडटले, बट सगळ्याची एनर्जी कितें आसतले, सेम. कळ्ळें, अकॉर्डिंग टू पार्टिकल नेचर. बट सपोज हांगा वेव आसल्यार हो वेव कितें सांगता, हेजी सपोज हो वेव, हेजी इंटेन्सिटी वाडयल्यार तें कितें सांगता, इलेक्ट्रॉनाची कायनेटिक एनर्जी वाडटली. वेवाची एनर्जी वाडयल्यार इलेक्ट्रॉनाची कायनेटिक एनर्जी वाडटली, विच इज रॉन्ग. हमें मालूम है ना कि काइनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन इंटेंसिटी पे डिपेंड करता है, नहीं करता. तो ये लोग क्या बोल रहे हैं कि अगर हम लोग इंटेंसिटी बढ़ाते हैं तो काइनेटिक एनर्जी भी बढ़ेगी, विच इज रॉन्ग. सो दैट अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लाइट, काइनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स डिपेंड्स ऑन इंटेंसिटी ऑफ वेव. बट वी नो काइनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स डज नॉट डिपेंड्स ऑन इंटेंसिटी. सो इंटेंसिटी प्रॉब्लम. सेकंड, फ्रिक्वेंसी प्रॉब्लम. आता अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लाइट, electrons can be ejected from metal surface at any frequency. हो वेव कितें सांगता, वेवाच्या कितें भी फ्रिक्वेंसी दवरल्यार इलेक्ट्रॉन्स भायर सरतले, तशें आसना. वेव के पास मिनिमम फ्रिक्वेंसी कितली आसपा जाय, एफ नॉट थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी आसपा जाय, तेन्नाच इलेक्ट्रॉन्स भायर सरतले न्हू. त्यात बरयला, अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लाइट, इलेक्ट्रॉन्स कॅन बी इजेक्टेड फ्रॉम मेटल सरफेस एट एनी फ्रिक्वेंसी ऑफ वेव. बट वी नो electrons are ejected when frequency of radiation is equal to or greater than threshold frequency. वेव सांगता कितल्या फ्रिक्वेंसी दवरू आमी, इलेक्ट्रॉन्स भायर सरतले, विच इज रॉंग. थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसीचेरच इलेक्ट्रॉन्स भायर सरतात. सो फ्रिक्वेंसी प्रॉब्लम कळ्ळें, इंटेन्सिटी कडेन प्रॉब्लम आनी फ्रिक्वेंसी प्रॉब्लम. थर्ड प्रॉब्लम कितें, टायम प्रॉब्लम. अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लाइट, electrons on metal surface will absorb energy from waves and ejection of electrons will take time. But we know in photoelectric effect, electrons are ejected instantly. समजूं येता पळय. वेव नेचर कितें सांगता, सपोज हो रेडिएशन कितें वेव, तर इलेक्ट्रॉन कितें करतलो, वेवाची एनर्जी कितें करतलो, एब्जॉर्ब करतलो आनी टायम घेतलो, बेगीन भायर सरचो ना, टायम घेतलो मागीर भायर सरतलो. बट कितें जाता, इन फोटो इलेक्ट्रिक आमकां खबर आसा कितें, फोटॉन्स कितें करतात, डायरेक्ट इलेक्ट्रॉनाचेर स्ट्रायक करतात आनी इलेक्ट्रॉन टायम घेना, डायरेक्टली भायर सरता. हांगा कितें प्रोसेस कितें आसा, स्लो प्रोसेस. हो कितें फास्ट प्रोसेस, एक्चुअली फास्ट प्रोसेस आसता. फोटॉन कितें करतलो, इलेक्ट्रॉनाचेर स्ट्रायक करतलो, इलेक्ट्रॉन भायर सरतलो. अकॉर्डिंग टू वेव नेचर कितें, इलेक्ट्रॉन बेगीन भायर सरचो ना, तो कितें करतलो, वेवांतल्यान एनर्जी घेतलो, मागीर आपल्याक एक सफिशियंट अमाउंट ऑफ एनर्जी घेतलो, मागीर भायर सरतलो. हो प्रोसेस कितें आसा, स्लो. हो प्रोसेस कितें आसपा जाय, फास्ट, विच इज हो रॉंग आसतलो. तेच बरयला, अकॉर्डिंग टू वेव नेचर ऑफ लाइट, इलेक्ट्रॉन्स ऑन मेटल सरफेस विल एब्सॉर्ब एनर्जी फ्रॉम वेव्स and ejection of electrons will take time. But we know in photoelectric effect, electrons are ejected instantly, म्हणजे फास्ट इजेक्शन जातले. yes कळ्ळें कित्याक वेव नेचर ऑफ लाइट फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट शो करना. वेव नेचरान कितें सांगलें की इंटेन्सिटी कितें सांगलें, इजेक्शन ऑफ म्हणजे कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन्स डिपेंड्स ऑन इंटेन्सिटी, विच इज रॉंग. आनी सेकंड थिंग कितें सांगलें, इलेक्ट्रॉन्स कॅन बी इजेक्टेड फॉर एनी फ्रिक्वेंसी, विच इज रॉंग. आनी थर्ड कितें, इलेक्ट्रॉन्स कितें करतलो, एनर्जी घेतलो फ्रॉम वेव आनी बेगीन भायर सरचो ना, तो बी कितें रॉंग. हे 3 प्रॉब्लेम आसता. बट इंटेन्सिटी ऑफ वेव्ह लागून इलेक्ट्रॉनाची हे वाडटली, काउंट वाडटले, इलेक्ट्रॉन्स वाडटले, चड सगळे इलेक्ट्रॉन्स भायर सरतले. इंटेन्सिटी वाडयल्यार नंबर ऑफ फोटो इलेक्ट्रॉन चड भायर सरतले, बट सगळ्याची एनर्जी कितें आसतले, सेम. ते चेंज जायना, ते सांगिल्लें तेंकां पयलीं. बंद. आतां हांगा पळया, सो ग्राफ दिला पळय,
ऑन वाय एक्सिस कितें आसा कायनेटीक एनर्जी, ऑन एक्स एक्सिस कितें आसा फ्रिक्वन्सी. आनी आमी शिकला न्हू कायनेटीक एनर्जी वर्सीस फ्रिक्वन्सी ग्राफ. आनी शिकिल्लो पळय y इक्वल टू mx प्लस c. अशें ग्राफ येना असो दिसता पळय. सकयल ग्राफ हांवें ड्रॉ करूं ना कळ्ळें. म्हणला राव द ग्राफ शोज कायनेटिक एनर्जी वर्सेस फ्रिक्वेंसी ऑफ इन्सिडेंट रेडिएशन फॉर डिफरंट मेटल्स ए एंड बी. सो आमी कितें केलें मेटल एआचेर कितें स्ट्रायक केलें रेडिएशन, मागीर मेटल बीआचेर कितें स्ट्रायक केलें रेडिएशन. दोन फावटी आमी कितें यूज केलें फोटो इलेक्ट्रीक एक्सपेरिमेंट. सो हो ग्राफ कोणा लागून मेटल एआ लागून आनी हो ग्राफ कोणा लागून मेटल बीआ लागून. आतां विचारला फॉर वीच मेटल थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी इज हाय. म्हाका सांग हो कितें आसतलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी फॉर मेटल ए, हो इंटरसेक्शन फ्रिक्वेंसी न्हू. हो कितें आसतलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी फॉर मेटल बी. सो सांगा फॉर वीच मेटल थ्रेशोल्ड फ्रिक्वेंसी इज हाय. बी हो वॅल्यू चड न्हू. सो आन्सर कितें आसतलें मेटल बी. आज म्हाका सांगा फॉर वीच मेटल थ्रेशोल्ड वेवलेंथ इज हाय. ए कोणाची फ्रिक्वेंसी कमी त्याची वेवलेंथ चड. सो कितें बरयतले मेटल ए. पण इनवर्स रिलेशन आसता फ्रिक्वेंसी आनी वेवलेंथ. चड फ्रिक्वेंसी कमी वेवलेंथ, कमी फ्रिक्वेंसी चड वेवलेंथ. सो एआ कडेन फ्रिक्वेंसी कमी आसा सो एआच वेवलेंथ कितें आसतलें चड. थ्रेशोल्ड वेवलेंथ कितें आसतलें चड. A third one, which metal has large work function? Work function कितें आसता HF नॉट. कोणाच F नॉट चड तेचे वर्क फंक्शन चड. सो कितें बी न्हू. बीआच वर्क फंक्शन चड आसतलें सो मेटल बी. कळ्ळें न्हू पळय F नॉट B is greater than F नॉट A. So work function of B is greater than work function of A. Direct relation. F नॉट चड वर्क फंक्शन चड. सो कितें आसतलें विच मेटल हेज लार्ज वर्क फंक्शन मेटल बी. फोर्थ वन सांगा फ्रॉम विच मेटल आउट ऑफ टू इज इजियर टू रिमूव फोटो इलेक्ट्रॉन्स. बी ए कोणाच वर्क फंक्शन चड एनर्जी दिवची पडटले इजिली इलेक्ट्रॉन भायर सरतले ना. कोणाचे वर्क फंक्शन कमी एनर्जी दिवची पडटले तो इजिली भायर सरतलो. कळ्ळें म्हळ्यार अशें मोर वर्क फंक्शन difficult to remove electron, difficult to remove electrons from metal surface. हे याद दवरा तुम्ही. less work function, easy to remove electrons from metal surface. कारण चड वर्क फंक्शन असल्यार चड एनर्जी दिवची पडची ना. कमी वर्क फंक्शन असल्यार कमी एनर्जी दिल्यार बी इलेक्ट्रॉन भायर सरतले. सो म्हाका सांग इजी टू रिमूव इलेक्ट्रॉन. सो वर्क फंक्शन कितें आसपा जाय लो आसपा जाय. कोणाचें वर्क फंक्शन लो एआचो. सो आन्सर कितें आसतलें फॉर मेटल आन्सर कितें आसतलें मेटल ए. आतां होच क्वेश्चन अशें आसल्यार वीच मेटल इट इज डिफिकल्ट टू रिमूव इलेक्ट्रॉन जाल्यार बी आसतलें कित्याक बीआचें वर्क फंक्शन चड आसा. सो फोर्थ वन कळ्ळें तुमकां. आतां फिफ्थ वन सांगा. फिफ्थ वन पळया इफ द डिस्टन्स बिटवीन लायट सोर्स एंड मेटल बी इज हाफ हाउ विल कायनेटिक एनर्जी ऑफ एमिटेड इलेक्ट्रॉन विल चेंज. म्हाका सांग कायनेटिक एनर्जीची फॉर्म्युला हे आसता न्हू E मायनस फाय सारखें हे आसता और HF मायनस HF नॉट और आमी हे घेवं शकतात SC बाय लॅमडा मायनस SC बाय लॅमडा. कायनेटिक एनर्जी डिस्टन्साचेर डिपेंड करता करना न्हू. म्हळ्यार कितें म्हणटा हे क्वेश्चन कितें सांगता हो कितें मेटल सरफेस बी हो कितें मेटल सरफेस बी आनी हो कितें लायट सोर्स हो कितें लायट सोर्स. हो लायट सोर्स कितें प्रोड्यूस करतलो रेडिएशन. हो रेडिएशन कितें करतलो मेटल सरफेसाचेर स्ट्रायक करतलो आनी इलेक्ट्रॉन्स भायर सरतले विथ वेलोसिटी बी. तेम कितें म्हणलें हे डिस्टन्स सपोज हाफ करता म्हळ्यार हांव कितें करता लायट सोर्सा लागीं हाडटा. लायट सोर्सा लागीं हाडटा जाल्यार कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉनाचेर कितें फरक पडटलो ते विचारला. फरक पडपा ना. तू लायट सोर्स हांगा बी दवरलो न्हू कायनेटिक एनर्जी सेम आसतली इलेक्ट्रॉनाचे. कळ्ळें कित्याक कायनेटिक एनर्जी सोर्स आनी मेटल सरफेसाच्या डिस्टन्साचेर डिपेंड करना. फॉर्म्युला भितर बी डिस्टन्स ना. आन्सर कितें आसतलें कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन
will remain same. कळ्ळें? सोर्स आणि मेटलाक सपोज तुम्ही डिस्टन्स वाडयता देंवयता काय फरक पडचे ना कायनेटिक एनर्जीचेर. कायनेटिक एनर्जी तसोच उरतलो. कळ्ळें? अगर सोर्स को मैं आगे ला रहा हूँ या मेटल को मैं पीछे ला रहा हूँ तो सोर्स और मेटल के बीच में जो डिस्टेंस है वो मतलब काइनेटिक एनर्जी उस पर डिपेंड नहीं करता. इलेक्ट्रॉन की काइनेटिक एनर्जी उस पर डिपेंड नहीं करती. कळ्ळें? इंटेन्सिटी वाढता तेव्हा तर काय फरक पडणार नाही. तर मॅग्नेटिक सेल होतं ते सांगितलं त्यात तर पहिला बंद करायचं. अरे मला सारकें. म्हळ्यार सपोज सोर्स हांवें लागीं हाडला की जातलें इंटेन्सिटी वाढतली. रेडिएशनाची इंटेन्सिटी वाडची ना वाडटली. चड इलेक्ट्रॉन भायर सरतले बट इलेक्ट्रॉनाची कायनेटिक एनर्जी कितें आसतलें सेम. इलेक्ट्रॉन आनी फॉर्म्युला भितर बी तुमकां कायनेटिक एनर्जी डिस्टन्साचेर डिपेंड करना. ग्लोबल क्वेश्चन असा ना. गेल्या वर्सा हो क्वेश्चन येयल्लो. इफ द डिस्टन्स बिटवीन द लायट सोर्स एंड मेटल बी इज डबल्ड what will be effect on kinetic energy? It will remain same. आ सेकंड क्वेश्चन पळया. असले क्वेश्चन येतात खूब फाटी. तो थेरेटिकल येयल्यार येयलो हो येतलोच असले क्वेश्चन. म्हळ्यार पळय हो येवं शकता हो ग्राफ असलो ग्राफ येवपाक शकता. असले ग्राफ्स हांवें शिकयल्ले पळय तुमकां हो ग्राफ हे सगळे हो येवपाक शकता इधर फॉर 3 मार्क्स. हो ग्राफ येवपाक शकता फॉर 3 मार्क्स. हे येतलेच एग्जामी असले. आता सांग पळया हो ग्राफ कोणामध्ये व्ही नॉट वर्सेस फ्रिक्वेन्सी. व्ही नॉट वर्सेस फ्रिक्वेन्सी. ऑन वाय एक्सिस कितें आसा व्ही नॉट आसा. ऑन एक्स एक्सिस कितें आसा फ्रिक्वेन्सी आसा. थंय आमी शिकिल्ले न्हू लास्ट ग्राफ पळय व्ही नॉट वर्सेस फ्रिक्वेन्सी ग्राफ कशें आसता अशेंच आसता. तेच आसता. सो हो कितें मेटल सरफेस ए मेटल सरफेस बी मेटल सरफेस सी. सो कितले फाटी आमी फोटो इलेक्ट्रिक इफेक्ट एक्सपेरिमेंट परफॉर्म केले. 3 फाटी परफॉर्म केले फॉर 3 डिफरंट मेटल्स A, B and C. First one, arrange the 3 metals in ascending order of their work function. म्हाका सांग हो कितें आसतलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर मेटल A. हो कितें आसतलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर मेटल B आनी हो कितें आसतलो थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी फॉर मेटल C. हांव बरोवंक शकना F naught C is greater than F naught B is greater than F naught A. आणि हांव खबर आसा फाय इक्वल टू कितें आसता एच एफ नॉट. म्हळ्यार फाय कितें डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ नॉट. म्हळ्यार कितें मोर एफ नॉट मोर वर्क फंक्शन. म्हळ्यार कितें फाय ऑफ सी इज ग्रेटर दॅन फाय ऑफ बी इज ग्रेटर दॅन फाय ऑफ ए. आतां कितें म्हणलां रायट इट इन एसेंडिंग ऑर्डर. एसेंडिंग ऑर्डर म्हळ्यार कितें पयलीं धाकलें बरयतले मागीर कितें लास्टाक कितें बरयतले व्हडलें बरयतले. सो कशें बरयतले आमी फाय ए लेस देन फाय बी लेस देन फाय सी. पहले छोटा बाद में बड़ा. तो ऑर्डर ऐसा होगा. If photoelectrons are emitted with incident frequency f, which of this metal will emit photoelectrons of highest kinetic energy? म्हळ्यार कितें हो मेटल A, मेटल B, मेटल C. इलेक्ट्रॉन कितें जातले भायर सरतले विथ कायनेटिक एनर्जी. हे बी इलेक्ट्रॉन भायर सरतले विथ कायनेटिक एनर्जी. हे बी इलेक्ट्रॉन भायर सरतले विथ कायनेटिक एनर्जी. Which metal electrons will have highest kinetic energy? कोणा कडेन सगळ्यात चड कायनेटिक एनर्जी आसता ते एफ नॉटाचे इक्वेशन हे खबर आसा न्हू तुमकां. एफ नॉटाचे रिलेशन खबर आसा तुमकां. कायनेटिक एनर्जी म्हाका सांग फॉर्म्युला कितें आसता इन टर्म्स ऑफ एफ कशें बरयता आमी एच एफ नॉट मायनस एच एफ सारकें. म्हळ्यार कायनेटिक एनर्जी कोणाचेर डिपेंड करता डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ नॉट अकॉर्डिंग टू फॉर्म्युला. चड एफ नॉट चड कायनेटिक एनर्जी. चड एफ नॉट चड कायनेटिक एनर्जी सी. एफ नॉट सी चड न्हू सीआच एफ नॉट चड म्हळ्यार सीआच कायनेटिक एनर्जी बी चड आसतलें. रिलेशना पळया तुमी अकॉर्डिंग टू फॉर्म्युला पळया तुमी कायनेटिक एनर्जी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू एफ नॉट. मोर थ्रेशोल्ड फ्रिक्वेन्सी मोर विल बी दी कायनेटिक एनर्जी ऑफ इजेक्टेड इलेक्ट्रॉन्स. So which of this metal answer कितें आसतलें metal C. Third one, photoelectric effect is visible for alkali metals even with visible light. Even with visible light. हो कितें अल्कली मेटल. अल्कली मेटल म्हळ्यार कितें आसूं शकता सोडियम मेटल आसूं शकता
तुगेलो पोटॅशियम म्हळ्यार सोडियम पोटॅशियम मेटल असू शकता, सोडियम मेटल असू शकता, कळ्ळें? इधर कितें पोटॅशियम मेटल असू शकतो या सोडियम मेटल असू शकता, तेका आमी कितें म्हणटात अल्कली मेटल्स म्हणटात. आज सपोज हो रेडिएशन कितें विजिबल रेडिएशन, सपोज हो रेडिएशन कितें विजिबल रेडिएशन. आता विजिबल रेडिएशन कितें करतलो इलेक्ट्रॉन्सा कितें करतलो अल्कली मेटल सर्फेसाची इलेक्ट्रॉन्स आसा पळय ते कितें करतलो इजेक्ट करतलो विथ वेलोसिटी v. कित्याक कित्याक विजिबल रेडिएशनाची एनर्जी आसा पळय ते कितें आसतलें ग्रेटर दॅन इक्वल टू वर्क फंक्शन ऑफ अल्कली मेटल्स. वॉट कंडिशन न्हू फॉर द इजेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन्स फ्रॉम मेटल सर्फेस. म्हणजे विजिबल रेडिएशनाची एनर्जी आसतली पळय एनर्जी ऑफ विजिबल रेडिएशन will be greater than equal to work function of alkali metals. Right? Answer this. Well, no? Photoelectric effect is possible for alkali metals even with visible light. कित्याक visible lightaची energy किती असतले greater than equal to work function of alkali metals. What condition असतं न्हू for ejection of electron? So answer कशें बरयतले? पहिले स्टेटमेंट कॉपी करा. तूं करतलो कॉपी स्टेटमेंट? स्टेटमेंट कॉपी करा because energy of visible light is greater than light मला radiation झालं is greater than or equal to is greater than or equal to work function of alkali metal. Answers. अशी विचारल्यार why photoelectric effect is not possible for alkali metals for visible light. then किती बरयतले energy of visible radiation is less than work function of alkali metals. अल्कली मेटल्सची इलेक्ट्रॉन पाहिजे इझी त्यात म्हणटा त्याला विजिबल रेडिएशन यूज केल्यार बी तो भायर सरतलो. विजिबल रेडिएशन यूज केल्यार बी भायर सरतलो. हे क्वेश्चन लायटली घेनाका हांव 100% सांगता. हो येऊ शकता एग्जामीक बोर्डा म्हणटा खंयचे एक येतले क्वेश्चन खंयचे विचारपाक शकता एक क्वेश्चन. हाय जाल्यार लो करतले लो जाल्यार हाय करतले डबल जाल्यार हे करतले. कोणाची वेवलेंथ सगळ्यात चड सांगा ABC कोणाची वेवलेंथ सगळ्यात चड A कळ्ळें या चड आसतली. आत पया write expression of velocity of ejected electrons in terms of maximum kinetic energy. नो खबर आसा न्ही कायनेटिक एनर्जीची फॉर्म्युला कितें आसता हाफ mv स्क्वेअर बेसिक फॉर्म्युला हे आसता न्ही इन टर्म्स ऑफ वेलोसिटी. सो हांव अशें बरोवंक शकना कायनेटिक एनर्जी मॅक्स इक्वल टू हाफ mv मॅक्स स्क्वेअर अशें बरोवंक शकता. सो 2 हांगा वयतलो सो कितें जातलें 2 कायनेटिक एनर्जी मॅक्स मागीर हो कितें हो m सकल वयतलो इक्वल टू कितें जातलें v स्क्वेअर मॅक्स इक्वल टू कितें जातलें v स्क्वेअर मॅक्स. हे विचारूं जाय तुवें काय ती एक्सप्रेशन ऑफ मॅक्सिमम वेलोसिटी विचारपाक जाय मॅक्सिमम वेलोसिटी. सो v मॅक्साची व्हॅल्यू कितें जातलें हो स्क्वेअर हांगा गेल्यार v मॅक्साची व्हॅल्यू कितें जातलें रूट ऑफ 2 कायनेटिक एनर्जी मॅक्स अपॉन m. एम ई बदल आहे ना m मास ऑफ इलेक्ट्रॉन ना m अब तू ना प्रोटॉन गेला कितें करता इलेक्ट्रॉन इलेक्ट्रॉन्स हय फोटो तू m बी बरोवंक शकता. हय m बरयला बी चलता नो नासते. हय तू m घेवपाक शकता जाल्यार. हय कायनेटिक एनर्जी कोणाचे फोटो इलेक्ट्रॉन्स म्हणजे इलेक्ट्रॉन्साचे. सो कितें जातलें मास ऑफ इलेक्ट्रॉन m बरयल्यार बी मार्क्स मेळटले m बरयल्यार बी मार्क्स मेळटले. कोणाची स्टॉपिंग पोटेन्शियल सगळ्यात चड मेटल ए मेटल बी मेटल सी कोणाची स्टॉपिंग पोटेन्शियल सगळ्यात चड स्टॉपिंग पोटेन्शियल याच चड सी नो कोणाच कायनेटिक एनर्जी चड ए बी सी कोणाची कायनेटिक एनर्जी चड कोणाच कायनेटिक एनर्जी चड सी कायनेटिक एनर्जी ई व्ही नॉट आसना कोणाच कायनेटिक एनर्जी चड त्याची कितें स्टॉपिंग पोटेन्शियल चड. मन
बरें नाका सांगपया अ डुअल नेचर ऑफ रेडिएशन मॅटरा भितर सगळ्यात इम्पॉर्टंट कितें फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट. सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक कितें डी ब्रोग्लीस वेवलेंथ या हायपोथेसिस. सो हे चॅप्टरा भितर दोनूच विचारतले तुमी एग्जामी भितर इधर फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट विचारतले और तुमी आनी कितें विचारू शकतात डी ब्रोग्लीस वेवलेंथ, डी ब्रोग्लीस हायपोथेसिस और वेवलेंथ हे विचारपाक शकतात. दोन्ही कितें इक्वली इम्पॉर्टंट. हो 2 मार्क्साक येवपाक शकता, हो 2 मार्क्साक येवपाक शकता. टोटल कितले मार्क्स चॅप्टराचे 4. सो डी ब्रोग्लीस हायपोथेसिस. डी ब्रोग्लिन की सांगले, डी ब्रोग्ली एक साइंटिस्ट की सांगले. डी ब्रोग्लीस states that if wave behaves like particle, then a physical particle can also behave as wave. a wave particle भशेन बिहेव करता. हा पार्टिकल बी कोणा भशेन बिहेव करतलो, वेवा भशेन बिहेव करतलो. आमकां खबर आसा न्हू रेडिएशन कितें आसता मेड अप ऑफ फोटॉन्स. हो वेव न्हू. म्हाका सांग वेव बिहेव्स एज पार्टिकल. वेव पार्टिकला भशेन बिहेव करना, फोटॉन्सा भशेन बिहेव करना. फोटॉन्स म्हळ्यार पार्टिकल बी कोणा भशेन बिहेव करतलो, वेवा भशेन बिहेव करतलो. तेच कितें डी ब्रोग्लीस हायपोथेसिस. आता पार्टिकल कितें एक वेव. कोणान सांगले पार्टिकल कितें वेव. कोणान सांगले डी ब्रोग्लिन की सांगले पार्टिकल कितें वेव. म्हळ्यार म्हाका सांगो वेव आपल्याला वेवलेंथ प्रोड्यूस करचो ना, करतलो वेवलेंथ प्रोड्यूस करतलो. ती वेवलेंथ आमी कितें म्हणटा लॅम्बडा. सो लॅम्बडाच फॉर्म्युला कितें आसतले h/p. लॅम्बडाच फॉर्म्युला कितें आसतले h/p. और लॅम्बडा कितें डी ब्रोग्लीस वेवलेंथ फॉर पार्टिकल. डी ब्रोग्लीस वेवलेंथ फॉर पार्टिकल. h कितें प्लैंक्स कॉन्स्टंट विच इज 6.6 into 10 to the power minus 34 जूल सेकंड. आणि मग p कितें मोमेंटम ऑफ पार्टिकल. कळ्ळें. डी ब्रोग्लीस वेवलेंथ कितें आसता h/p अशें आसता. मागीर लॅम्बडा इक्वल टू h/p. म्हाका सांग मोमेंटम हांव हें बरोवंक शकना मास इंटू वेलोसिटी. बरोवंक शकता न्हू. मोमेंटम आमी हें बी बरोवंक शकतात √2 मास कायनेटिक एनर्जी. आतां कशें येयलें फॉर्म्युला पळय. कायनेटिक एनर्जी फॉर्म्युला कितें आसता हाफ mv². सारकें अशें बरोवंक शकना हांव 2 कायनेटिक एनर्जी इक्वल टू mv². बरोवंक शकता. हांव कितें करता मल्टिप्लाय बाय मास ऑन राइट हैंड साइड मल्टिप्लाय बाय मास ऑन लेफ्ट हैंड साइड. सो हो कितें जातलो 2m कायनेटिक एनर्जी इक्वल टू m इंटू m कितें m². आनी हांगा कितें आसतलें v². m² v² हांव अशें बरोवंक शकना mv दी होल स्क्वेअर. हो स्क्वेअर हे सायडीक येयल्यार कितें जातलो √2m कायनेटिक एनर्जी इक्वल टू mv. सो mv हांव रिप्लेस करूंक शकना विथ 2 mv हांव रिप्लेस करूंक शकता विथ √2m कायनेटिक एनर्जी. तुमी हें पळयनाकात याद दवरा डायरेक्ट. कायनेटिक एनर्जी हांव कितें बरोवंक शकता ईबी नॉट बरोवंक शकना. याद आसा तुमकां. हो ई कितें चार्ज सो हांवें क्यू बरयलो. कळ्ळें. वी नॉट कितें पोटेंशियल वी नॉटा जाग्यार कितें बरयलो वी बरयलो. कळ्ळें. सो कायनेटिक एनर्जी कितें चार्ज इंटू पोटेंशियल. कळ्ळें. इलेक्ट्रॉना जाग्यार ई बरोवना कित्याक आतां हांगा इलेक्ट्रॉन आतां हांगा फोटो इलेक्ट्रीक इफेक्ट जालें ना. पार्टिकल कितें ओन्ली इलेक्ट्रॉन आसतलो. कितें आसपाक शकता न्हू पार्टिकल. सो आमी ई घेवची ना. आमी कितें बरयतले क्यू बरयतले. वी नॉट बरयचे ना. वी नॉटा जाग्यार आमी कितें बरयतले वी बरयतले. कळ्ळें. सो कायनेटिक एनर्जी हांवें रिप्लेस केलो विथ क्यू वी. हो वी कितें वेलोसिटी न्हू. हो वी कितें एक्सलरेटिंग पोटेंशियल. मागीर सपोज पार्टिकल आमी हे बी फॉर्म्युला यूज करूंक शकतात लॅम्बडा इक्वल टू 12.27 अपॉन √v इन एमस्ट्रॉंग. हे फॉर्म्युला आमी केन्ना यूज करतले यूज दीस फॉर्म्युला इफ पार्टिकल इज इलेक्ट्रॉन. जर इलेक्ट्रॉन पार्टिकल आसा आनी सपोज इलेक्ट्रॉनाचे आमकां एक्सलरेटिंग पोटेंशियल दिला जाल्यार आमी हे फॉर्म्युला यूज करतले. इफ इलेक्ट्रॉन इज अ पार्टिकल विच प्रोड्युसीस वेव आनी इलेक्ट्रॉनाचे आमकां सपोज वीआच व्हॅल्यू दिला कितें दिला जाल्यार आमी हे फॉर्म्युला यूज करतले. आनी ते आन्सर जे बी येताले पळय ते तुमी केचेर बरयतले नॅनोमिटर बरयतले ना इन कितें बरयतले एमस्ट्रॉंग बरयतले. क्वेश्चन्स करया कळटलो तुमकां. पळय. सो डी ब्रोग्लिन की सांगले if wave can behave as particle then particle can behave as wave. so particle कित प्रोड्यूस करता wave प्रोड्यूस करता. so वेवाच कित आसतले wavelength. so wavelength आमकां फाइंड करतले by using this formula lambda equal to h/p. p आम कित बरोवंक शकतात mv बरोवंक शकतात और आम कित बरोवंक शकतात √2m कायनेटिक एनर्जी. कायनेटिक एनर्जी आम कित बरोवंक शकतात q into v where v is accelerating potential.
इफ पार्टिकल इज इलेक्ट्रॉन देन आम्ही हे फॉर्म्युला यूज करपाक शकता तर लॅम्बडा इक्वल टू 12.27 अपॉन अंडर रूट ऑफ वी एमस्ट्रॉम. हे 4 फॉर्म्युलास. कायनेटिक एनर्जी दिल्यार हे यूज करतले, पोटेन्शियल एक्सेलरेटिंग पोटेन्शियल दिल्यार हे यूज करतले, वेलोसिटी दिल्यार हे यूज करतले, इलेक्ट्रॉन आणि एक्सेलरेटिंग पोटेन्शियल दिल्यार हे यूज करतले. नोट लार्ज मास स्मॉल वेवलेंथ कित्याक लॅम्बडा हे फॉर्म्युला पळया लॅम्बडा इक्वल टू कितें एच अपॉन एम बी न्हू. लॅम्बडा कितें इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. लॅम्बडा कितें इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. लॅम्बडा इक्वल टू एच अपॉन एम बी. सो लॅम्बडा कितें इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. मोर लार्ज मास स्मॉल वेवलेंथ. मागीर स्मॉल मास असल्यार लार्ज वेवलेंथ. कळ्ळें. सो लार्ज मास स्मॉल वेवलेंथ, स्मॉल मास लार्ज वेवलेंथ. पण आम्ही बी पार्टिकल न्हू म्हणून आम्ही वेव कित्याक प्रोड्यूस करनात. कित्याक आमची वेवलेंथ सगळ्यात कमी. कित्याक आमचे मास चड न्हू. आमचे मास चड म्हणल्यार कितें आमचे वेवलेंथ बारीक आसतले. आमची वेवलेंथ कमी सो आम्ही वेव प्रोड्यूस करूंक पावतले ना. तशें म्हणून इलेक्ट्रॉन कित्याक वेव प्रोड्यूस करूंक पावता कित्याक इलेक्ट्रॉनाचे मास खूब स्मॉल. सो इलेक्ट्रॉनाची वेवलेंथ चड हाय आसता. सो इलेक्ट्रॉन कितें करतलो वेव्स प्रोड्यूस करतलो. असो आज क्वेश्चन्स करया कळटलो तुमकां. सो फर्स्ट क्वेश्चन कितें हेजेरूच आसा हे फॉर्म्युलाचेर बेस्ड हे सगळे फॉर्म्युलाचेर. क्वेश्चन 1 अ प्रोटॉन एंड इलेक्ट्रॉन हैव सेम कायनेटिक एनर्जी म्हळ्यार की सांगला कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू कितें कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. हे दिला क्वेश्चना भितर कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. विच वन हैज ग्रेटर डी ब्रोग्लीस वेवलेंथ. कोणा कडेन चड डी ब्रोग्लीस वेवलेंथ आसतले. या कडेन आसतले प्रोटॉना कडेन चड डी ब्रोग्लीस वेवलेंथ आसतले. इलेक्ट्रॉना कडेन चड डी ब्रोग्लीस वेवलेंथ आसतले. ते विचारले क्वेश्चनाक. बट एक सांगला पळय तेमी कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू कितें कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन. सो खंयची फॉर्म्युला यूज करया. कायनेटिक एनर्जी दिला सो हे यूज करतले लॅम्बडा इक्वल टू कितें. सो हांव सांग लॅम्बडा ऑफ पी हांव अशें बरोवंक शकना एच अपॉन 2m ऑफ पी कायनेटिक एनर्जी ऑफ पी अशें बरोवंक शकना हांव. वेवलेंथ ऑफ प्रोटॉन हांव अशें बरोवंक शकना एच अपॉन अंडर रूट ऑफ 2 टाइम्स मास ऑफ प्रोटॉन इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन. लॅम्बडा ही हांव हे बरोवंक शकना एच अपॉन अंडर रूट ऑफ 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन इंटू कायनेटिक एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन सारकें अशें बरोवंक शकता. पळय कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन आणि कायनेटिक ऑफ एनर्जी ऑफ इलेक्ट्रॉन हे सेम म्हळ्यार हेका पयचेच नात. ते दोग जाण कायनेटिक एनर्जी सेम न्हू. हेजे बी कायनेटिक एनर्जी सेम हेजे बी कायनेटिक एनर्जी सेम. म्हणल्यार लॅम्बडा ऑफ प्रोटॉन कोणाचेर डिपेंड करता. मास ऑफ प्रोटॉनाचेर डिपेंड करता. लॅम्बडा ऑफ इलेक्ट्रॉन कोणाचेर डिपेंड करता. मास ऑफ इलेक्ट्रॉनाचेर डिपेंड करता. कोणाचे मास चड आसता प्रोटॉनाचे मास चड आसता इलेक्ट्रॉनाचे मास चड आसता. प्रोटॉनाचे मास चड आसता. प्रोटॉनाचे मास चड म्हळ्यार प्रोटॉनाची वेवलेंथ कमी. इलेक्ट्रॉनाचे मास कमी म्हळ्यार इलेक्ट्रॉनाची वेवलेंथ चड. तुमकां खबर आसा न्हू मास ऑफ इलेक्ट्रॉन कितें आसता 9.1 इंटू 10 टू दी पावर -31 kg. मास ऑफ प्रोटॉन कितें आसता स्टार्टिंग शिकयल्लो पळय तेन्ना तुमकां 1.67 इंटू 10 टू दी पावर -27 kg. म्हळ्यार कितें मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन मास ऑफ इलेक्ट्रॉन. सो लॅम्बडा ऑफ प्रोटॉन इज लेस देन लॅम्बडा ऑफ इलेक्ट्रॉन. कळ्ळें. इनवर्स रिलेशन न्हू चड मास कमी वेवलेंथ. सो मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन मास ऑफ इलेक्ट्रॉन सारकें. म्हळ्यार कितें वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज लेस देन वेवलेंथ ऑफ इलेक्ट्रॉन. सो आन्सर कितें आसतलें विच वन हैज ग्रेटर डी ब्रोग्लीस वेवलेंथ. इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन विल हैव ग्रेटर डी ब्रोग्लीस वेवलेंथ. सो कशें बरयतले तुमी अशें बरया लॅम्बडा ऑफ प्रोटॉन कितें. lambda of proton is inversely proportional to root of mass of proton and lambda of electron is inversely proportional to root of mass of electron. सारखे म्हळ्यार कितें since mass of proton is greater than mass of electron so lambda of proton is less than lambda of electron. So electron will have large value of de Broglie's wavelength. De Broglie's wavelength. कळ्ळें? हो आसता रिजन. समजलं तुमकां कशें आसता.
एक्चुअली वेवलेंथाक मासाचेर डिपेंड करपा जाय कायनेटिक एनर्जीचेर बी डिपेंड करपा जाय बट दोगी जाण कायनेटिक एनर्जी सेम न्हू सो आमी हेका पयचेच नात सो लॅमडा कोणाचेर डिपेंड करता हेजी मासाचेर डिपेंड करता लॅमडा ही कोणाचेर डिपेंड करता एमीचेर डिपेंड करता सो मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन मास ऑफ इलेक्ट्रॉन सो लॅमडा ऑफ प्रोटॉन इज लेस देन लॅमडा ऑफ इलेक्ट्रॉन अशें आन्सर बरयतले हो आन्सर तुमचो बरें सेकंड वन पळया कितें म्हणला an electron is accelerated through a potential difference of 100 volt. So accelerating potential कितले दिला 100 volt आणि इलेक्ट्रॉन एक्सेलरेट करता आणि इलेक्ट्रॉनाचे एक्सेलरेटिंग पोटेंशियल दिला सो आमी हे यूज करतले कित्याक पार्टिकल इलेक्ट्रॉन न्हू आणि एक्सेलरेटिंग पोटेंशियल बी दिला सो आमी हे फॉर्मुला यूज करतले किती विचारला व्हॉट इज दी डी ब्रोग्लीज वेवलेंथ सो लॅमडा किती आसतले हांगा 12.27 अपॉन रूट v सारखे हे यूज करतले आमी कित्याक इलेक्ट्रॉन पार्टिकल आणि त्याचे आमकां हे दिला एक्सेलरेटिंग पोटेंशियल दिला सो किती जातले 12.27 रूट हां वोल्टेज म्हळ्यार हे एक्सेलरेटिंग पोटेंशियल कितले दिला 100 दिल न्हू सो 100 सो किती जातले 12.27 अपॉन रूट ऑफ 100 किती 10 हेका हांव किती बरोवंक शकता 1.227 एंगस्ट्रॉम बरोबर मेळटा का सो लॅमडाचा आन्सर किती 1.22 लॅमडा ऑफ इलेक्ट्रॉन किती 1.227 एंगस्ट्रॉम मास कळ्ळें हो आता कितें म्हणला टू वीच पार्ट ऑफ इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम डज द व्हॅल्यू ऑफ वेवलेंथ करस्पॉन्ड टू म्हाका सांग लॅमडाची व्हॅल्यू किती 1.227 एंगस्ट्रॉम न्हू हेका हे बरोवंक शकना 12.27 नॅनोमीटर बरोवंक शकता 12.27 नॅनोमीटर बरोवंक शकता बरोवपाक मेळटा आतां म्हाका सांग हो वेवलेंथ खंय लाय करता वीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमा भितर लाय करता एक्सरे आनी त्या रेंज दिल्लो पळय तुमकां 0.1 नॅनोमीटर टू 400 नॅनोमीटर 400 टू 700 नॅनोमीटर हो वेवलेंथ खंय लाय करता इन वीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन लाय करता चेक करा एक्सरे हां एक्सरे सारकी न्हू एक्सरे याची म्हाका रेंज सांगा what is the range of x-ray 0.001 nanometer to sorry 0.001 हो हो दिल नो 2 किती 1 नॅनोमीटर दिला 1 नॅनोमीटर दिल मारे यूवी लाय करतले कळ्ळें हय एक्सरे कोणा म्हणले यूवी लाय करतले यूवीची रेंज सांगा म्हाका what is the range of UV 1 nanometer to 400 nanometer ए राव हांवें रॉंग बरयला तो सारको होय आसतले 0.1227 नॅनोमीटर करेक्ट येतो नॅनोमीटर न्हू एमस्ट्रॉंग व्हडलो आसना नॅनोमीटर व्हडलो आसता 10 to the power -9 न्हू आनी 12.27 म्हागेलो मिस्टेक एका वॉश बरोवंक शकता 0.1227 नॅनोमीटर म्हाका सांग 0.12 म्हळ्यार कितें 0.12 नॅनोमीटर खंय लाय करता हांगा लाय करना 0.01 नॅनोमीटर टू 1 नॅनोमीटर हांगा लाय करना हो व्हॅल्यू हांगा लाय करना हो रेंज कोणाचो एक्स रे सो आन्सर कितें आसतलें वीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक्स रे वीच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम एक्स रे करेक्ट अशें आसता बंद कर आता पळया हे क्वेश्चनाक दिला फिगर शोज अ प्लॉट ऑफ वेवलेंथ वर्सीस 1/√v ऑन y एक्सिस किती आसा लॅमडा आसा ऑन x एक्सिस किती आसा 1/√v और v किती आहे एक्सेलरेटिंग पोटेंशियल दिला क्वेश्चन वेर v इज एक्सेलरेटिंग पोटेंशियल एंड लॅमडा इज डी ब्रोग्लीज वेवलेंथ फॉर टू पार्टिकल्स सो दोन पार्टिकला लागून हो ग्राफ दिला फॉर टू पार्टिकल्स हॅविंग सेम चार्ज दोन्ही पार्टिकला कडेन चार्ज किती आसा सेम बट डिफरंट मासीस m1 एंड m2 दोन पार्टिकल आसात दोघी जाणांचे चार्ज किती आहे सेम q q दोघी जाणांचे मास किती आहे डिफरंट m1 आणि m2 आधी विचारला विच लाइन a और b रिप्रेजेंट्स अ पार्टिकल ऑफ लार्ज मास और लाइन ए दिला लाइन बी दिला और पार्टिकल
म्हाका सांग which line A or B represents a particle of large mass. कोण लार्ज मास रिप्रेझेंट करतलो, ए करतलो या बी करतलो? आतां सांग पळया, लॅमडा आणि रूट वी आचे रिलेशन कितें तुमकां खबर आसा? लॅमडाच फॉर्मुला कितें आसता? h अपॉन अंडर रूट ऑफ 2m3v सारकें हें आसता. हांगच्यान हांव अशें बरोवंक शकना लॅमडा इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू अंडर रूट ऑफ 1/b. So lambda is directly proportional to 1 upon under root of 1/v. 1 upon under root of v. हो चढ, हो फुल क्वांटिटी चढ जाल्यार लॅमडा चढ न्हू. आतां सांग पळया 1 upon root v म्हाका सांग कोणा लागून चढ आसा? ए लागून चढ आसा, बी लागून कमी आसा? म्हळ्यार कितें हांगच्यान कितें बरोवंक शकता? पयलीं स्लोप फायंड करया, ग्राफाचो स्लोप फायंड करया. स्लोप कितें आसता? y upon x. Which line A represents a particle of large mass? अशें करून पळया जाल्यार चेक करा. सपोज हॉरिझॉन्टल लाइन है, वर्टिकल लाइन ड्रॉ करता. फॉर 1 अपॉन रूट वी पळय, बी लागून बी 1 अपॉन रूट बी, ए लागून बी 1 अपॉन रूट बी. कोणाच व्हॅल्यू चड आसा? लॅमडा ए इज ग्रेटर दॅन लॅमडा बी न्हू. लॅमडा ए इज ग्रेटर दॅन लॅमडा बी म्हळ्यार कितें? मास ऑफ ए इज लेस दॅन मास ऑफ बी. कितें सांगिल्लो? लॅमडा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास. कळ्ळें? कोणाची लॅमडा चड तेचे मास कमी आसतले. सो लॅमडा ए इज ग्रेटर दॅन लॅमडा बी म्हळ्यार कितें? मास ऑफ ए इज लेस दॅन मास ऑफ बी. सो विच लाइन हॅज मोर मास, बी या ए? बी. बी हॅज मोर मास. सो आन्सर कितें आसतलें? line B represents more a large mass. कळ्ळें? एक करा, वर्टिकल लाइन ड्रॉ करा, चेक करा कोणाच लॅमडाची व्हॅल्यू चड. फॉर ए चड न्हू, बी आच कमी आसता. सो लॅमडा ए इज ग्रेटर दॅन लॅमडा बी. सो कितें? मास ऑफ ए इज लेस दॅन मास ऑफ बी. सो लाइन बी रिप्रेझेंट्स लार्ज मास. फोर्थ वन भैया, an electron is revolving around the nucleus. एक इलेक्ट्रॉन आसा, हो न्यूक्लियस आणि हो इलेक्ट्रॉन तो कितें करूंक लागला? रिवॉल्व करपाक लागला अराउंड दी न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन रिवॉल्व करपाक लागला अराउंड दी न्यूक्लियस with a constant speed of 2.2 into 10 to the power 8 meter per second. वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कितले दिला? 2.2 into 10 to the power 8 meter per second. कितें म्हणला? फाइंड डी ब्रोग्लीज वेवलेंथ असोसिएटेड विथ इट. मास दिला, मास खबर आसा, इलेक्ट्रॉनाचे मास खबर आसा न्हू, 9.1 into 10 to the power minus 31. वेलोसिटी खबर आसा, मास खबर आसा. सो आमी लॅमडाचे फॉर्मुला यूज करपाक शकनात, h upon mv. कित्याक मास खबर आसा आमकां, इलेक्ट्रॉनाचे मास कितें आसता? 9.1 into 10 to the power minus 31. वेलोसिटी खबर आसा, मास खबर आसा, वेलोसिटी खबर आसा. सो आमी हे फॉर्मुला यूज करपाक शकतात. हय, लॅमडा इक्वल टू h upon mv. h ची व्हॅल्यू कितें? 6.6 into 10 to the power minus 34. मास ऑफ इलेक्ट्रॉन कितें? 9.1 into 10 to the power minus 31. वेलोसिटी ऑफ इलेक्ट्रॉन कितले दिला? 2.2 into 10 to the power 8. आता पळया 2.2 आणि 22 1 जा 22 3 जा न्हू 66. सो 2.2 1 जा 2.2 3 जा डायरेक्ट येतले. सो हांगा जातले 3 into 10 to the power minus 34 upon हांगा जातले 9.1 into minus 31 plus 8 कितें? जातले minus 23 हे आसतले. हेका हांव कितें बरोवंक शकता? 3 upon 9.1 into 10 to the power minus 34 plus 23 कितें? minus 23 वयर गेल्यार कितें जाता? plus 23. हेका हांव कितें बरोवंक शकता? 30 upon 91 हेका into 10 to the power minus 34 plus 23 कितें? minus 11. आता एक सॉल्व करया. 30 upon 91 30 upon 91 सांग 0 येयल्यार हांगा 0 येतले. 91 3 जा 273 मायनस केला कितें येतले? 27 0 2 येतले. 2 येतले. सो हांगा कितें येतले? 0.32 आन्सर येता. सो 30 upon 91 कितें? 0.32 into 10 to the power minus 11. एका अशें बरोवंक शकना 3.2 into 10 to the power minus 10 बरोवंक शकता एका. सॉरी
0.032 इंटू 10 टू द पावर मायनस हे बरोवंक शकता हांव 10 बरोवंक शकता 0.032 इंटू 10 टू द पावर मायनस 10 कशें बरोवंक मेळटा मागीर अशें बरोवंक शकना हांव 0.032 एमस्ट्रॉंग कळ्ळें 0.032 हांवें कितें बरयलो 0.32 हांवें कितें बरयलो 0.032 इंटू 10 टू द पावर मायनस 10 म्हळ्यार कितें 10 टू द पावर मायनस 10 कितें एमस्ट्रॉंग सो लॅमडाची व्हॅल्यू कितें 0.032 एमस्ट्रॉंग आन्सर सो आतां सांग पळया draw a plot showing the variation of de Broglie's wavelength as a function of kinetic energy. So आमकां ग्राफ ड्रॉ करपा जाय ड्रॉ अ प्लॉट म्हळ्यार कितें ड्रॉ अ ग्राफ ऑफ वेवलेंथ वर्सीस कायनेटिक एनर्जी तेच म्हणलां ड्रॉ अ प्लॉट ऑफ शोइंग द वेरिएशन ऑफ de Broglie's wavelength of electron as a function of kinetic energy. So लॅमडा वर्सीस कायनेटिक एनर्जी ग्राफ कशें आसतलें लॅमडाच फॉर्म्युला कितें इन टर्म्स ऑफ कायनेटिक एनर्जी लॅमडा इक्वल टू h अपॉन अंडर रूट ऑफ 2m कायनेटिक एनर्जी सारखें म्हळ्यार कितें लॅमडा इज इनवर्सली प्रपोर्शनल टू रूट ऑफ कायनेटिक एनर्जी म्हळ्यार कायनेटिक एनर्जी वाडल्यार लॅमडा कितें जातलो देंवतलो सो सपोज कायनेटिक एनर्जी वाडयता सो लॅमडा कितें जातलें देंवतलें हो वेरिएशन आसतलो आतां सांग पळया an electron is accelerated through a potential difference of 64 volt मतलब accelerating potential कितले दिला 64 volt आणि particle कोण इलेक्ट्रॉन what is the de Broglie's wavelength विचारला what is the de Broglie's wavelength so लॅमडाची व्हॅल्यू आमी फॉर्म्युला किती यूज करतले 12.27 अपॉन रूट v हे यूज करतले न्हू कित्याक पार्टिकल कोण इलेक्ट्रॉन आणि एक्सेलरेटिंग पोटेंशियल बी दिला सो आमी हे फॉर्म्युला यूज करतले So 12.27 upon root v. V आश value किती 64. Potential difference किती 64. So 12.27 root of 64 किती 8. आता cancel करूया 12.27 upon 8. एक सॉल्व केला आन्सर हे येता अराउंड 1.53 समथिंग येता एक सॉल्व केला आणि आन्सर किती आसतले इन एमस्ट्रॉंग आसतले आन्सर एका अशें बरोवंक शकना 0.153 नॅनोमीटर बरोवंक शकता एका अशें 0.153 नॅनोमीटर आता हो आन्सर तुमचो हो आन्सर इधर हो या हो टू which electromagnetic spectrum does the value of wavelength correspond to एक्सरे एक्सरे का रेंज कहाँ से कहाँ तक होता है 0.0001 नॅनोमीटर टू किती आसता 1 नॅनोमीटर अप्लाय करना हेजे भितर ट्राय करता न्हू सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रम किती आसतले एक्स रे बंद क्वेश्चन वाचा किती म्हणला अ प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल आर एक्सेलरेटेड थ्रू सेम पोटेंशियल प्रोटॉन आणि किती अल्फा पार्टिकल याद दवरा मास ऑफ प्रोटॉन किती आसता 1.67 इंटू 10 टू द पावर मायनस 27 हे आसता न्हू केजी हेका आमी कितें बरयतात 1 AMU हेका आमी कितें बरयतात 1 AMU 1 एटॉमिक मास युनिट तशें आसता आणि मास ऑफ अल्फा पार्टिकल आसता 4 AMU म्हळ्यार कितें म्हणूं चित्ता मास ऑफ अल्फा पार्टिकल इज 4 टाइम्स द मास ऑफ प्रोटॉन हे आसता क्वेश्चना कितें हे कळ्ळें न्हू मास ऑफ प्रोटॉन कितें 1 AMU मास ऑफ अल्फा पार्टिकल कितें 4 AMU कितें म्हणला अ प्रोटॉन अँड अल्फा पार्टिकल आर एक्सेलरेटेड थ्रू सेम पोटेंशियल म्हळ्यार कितें एक्सेलरेटिंग पोटेंशियल ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू कितें एक्सेलरेटिंग पोटेंशियल ऑफ अल्फा पार्टिकल हे दिला क्वेश्चना भितर which one of the two has greater value of de Broglie's wavelength कोणा कडेन चड de Broglie's wavelength आसा प्रोटॉना कडेन आसा या अल्फा पार्टिकला कडेन आसा प्रोटॉना कडेन आसा कित्याक प्रोटॉनाचो मास कमी न्हू म्हळ्यार वेवलेंथ चड आनी हेजे अल्फा पार्टिकलाचो मास चड म्हळ्यार वेवलेंथ कमी अशें बरोवंक शकना हांव मास ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर दॅन मास ऑफ
मास ऑफ प्रोटॉन ही इज लेस देन मास ऑफ अल्फा पार्टिकल सारखे हो 1 आणि 4 अशें बरोवंक शकना मागीर हांव वेवलेंथ ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन वेवलेंथ ऑफ अल्फा पार्टिकल इनवर्स रिलेशन न्हू लॅम्डा आणि मास लॅम्डा कितें आसता इनवर्सली प्रोपोर्शनल टू मास खबर आसता तुमकां सो आन्सर कितें आसतलें अल्फा पार्टिकल हैज लार्ज वैल्यू ऑफ डी ब्रोगलीज वेवलेंथ कळ्ळें तुमकां हेजे कधी यूज जाले हेजे मासानच आमी डिटेक्ट केलें पळय कोण कोणाचे लॅम्डा चड आसतले सेकंड क्वेश्चन पळया हांव फर्स्ट क्वेश्चन सेकंड वन which one has less kinetic energy म्हाका सांग कितें जालें आनी अल्फा बरयला ओके सर प्रोटॉन has large value of de Broglie's wave second one पळया which one has less kinetic energy म्हाका सांग लॅम्डा कितें इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ कायनेटिक एनर्जी सारखे म्हळ्यार कितें लॅम्डा ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन कितें लॅम्डा ऑफ अल्फा पार्टिकल सो हांव अशें बरोवंक शकना कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज लेस देन कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल सारखे इनवर्स रिलेशन कळ्ळें हो चड म्हळ्यार हो कमी न्हू सो आन्सर कितें आसतलें which one has less kinetic energy कोणा कडेन कमी कायनेटिक एनर्जी आसा प्रोटॉना कडेन सो प्रोटॉन has less कायनेटिक एनर्जी कळ्ळें हे समजूं ना तुमकां लॅम्डाच फॉर्म्युला कितें आसता h अपॉन अंडर रूट ऑफ 2m कायनेटिक एनर्जी सारकें सो लॅम्डा कितें इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ कायनेटिक एनर्जी लॅम्डा ऑफ प्रोटॉन कितें ग्रेटर देन लॅम्डा ऑफ अल्फा पार्टिकल म्हळ्यार लॅम्डा चड म्हळ्यार कायनेटिक एनर्जी कमी आसतली न्हू सो कायनेटिक एनर्जी ऑफ प्रोटॉन इज लेस देन कायनेटिक एनर्जी ऑफ अल्फा पार्टिकल इनवर्स रिलेशन उलटा जातलो सायन सो प्रोटॉना कडेन चड आसता लेस आसता कायनेटिक एनर्जी which one has less momentum न्हू लॅम्डाच फॉर्म्युला कितें आसता h अपॉन p सारकें हें आसता h अपॉन p सो हांव अशें बरोवंक शकना लॅम्डा इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू p आमकां खबर आसता लॅम्डा ऑफ प्रोटॉन इज ग्रेटर देन लॅम्डा ऑफ अल्फा पार्टिकल सो कितें आसतलें मोमेंटम ऑफ प्रोटॉन इज लेस देन मोमेंटम ऑफ अल्फा पार्टिकल इनवर्स रिलेशन सो p हो बी कितें आसतलो प्रोटॉन हैज लेस मोमेंटम less momentum फॉर्म्युला अकॉर्डिंग करतलो तुम्ही सगळ्याच आन्सर कितें प्रोटॉन एथ वन पळया कॅल्क्युलेट दी व्हॅल्यू ऑफ कायनेटिक एनर्जी ऑफ एन इलेक्ट्रॉन हॅव्हिंग डी ब्रोग्लीज वेवलेंथ 1 एंगस्ट्रॉम सो लॅम्डाच व्हॅल्यू कितले दिला 1 एंगस्ट्रॉम दिला सो कित्याक बरोवंक शकता आमी 1 × 10⁻⁻10 मीटर हे दिला किती विचारला कायनेटिक एनर्जी विचारला आणि पार्टिकल कोण इलेक्ट्रॉन सारखे कशें फायंड करतले लॅम्डा आणि कायनेटिक एनर्जीची रिलेशन कितें लॅम्डा इक्वल टू h अपॉन अंडर रूट ऑफ 2m कायनेटिक एनर्जी हे आसता लॅम्डाच व्हॅल्यू कितले दिला सो म्हाका कायनेटिक एनर्जी जाय न्हू सो हांव अशें बरोवंक शकना रूट ऑफ 2m कायनेटिक एनर्जी इक्वल टू h अपॉन लॅम्डा बरोवंक शकता स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स केल्यार कितें मेळटलें 2m कायनेटिक एनर्जी इक्वल टू लॅम्डा स्क्वेअर अपॉन h स्क्वेअर अपॉन लॅम्डा स्क्वेअर हे येतलें सो हांगच्यान कायनेटिक एनर्जीचें इक्वेशन कितें येतलें h स्क्वेअर अपॉन हो 2m सकयल वयतलो सो कितें जातलें 2m लॅम्डा स्क्वेअर हो येतलो आतां फायंड करया आमी hच व्हॅल्यू कितें 6.6 × 10⁻34 दी होल स्क्वेअर अपॉन 2 मास ऑफ इलेक्ट्रॉन कितें 9.1 × 10⁻31 मागीर लॅम्डाच व्हॅल्यू कितले दिला 10⁻10 दी होल स्क्वेअर आता एक सॉल्व करा तुम्ही होमवर्क तुमका आंसर येतले लास्ट कितें जाल्यार इसको सॉल्व करके कुछ आंसर आएगा आणि युनिट कितें आसतलें कायनेटिक एनर्जीचे जूल्स अंकी दिला a proton and alpha particle have same de Broglie's wavelength
प्रोटॉन अल्फा पार्टिकल. मास ऑफ प्रोटॉन किती आहे 1 AMU. मास ऑफ अल्फा पार्टिकल किती आहे 4 AMU. आता क्वेश्चन भितर किती दिला अ प्रोटॉन एंड अल्फा पार्टिकल हॅव दी सेम डी ब्रोगली वेवलेंथ म्हणल्यार कितें लॅमडा ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू कितें लॅमडा ऑफ अल्फा पार्टिकल हे दिलं न्हू क्वेश्चना भितर हो इन्फॉर्मेशन दिला किती विचारला determine the ratio of their accelerating potential म्हळ्यार म्हाका जाय VP upon V alpha जाय accelerating potential of proton upon accelerating potential of alpha particle हे विचारला क्वेश्चना भितर रेशो ऑफ their accelerating potential VP upon V alpha कशें फाइंड करतले आमी पळय लॅमडा इन टर्म्स ऑफ V आमी कशें बरयतात h upon under root of 2mqv अशें बरयता न्हू सारकें अशें बरयतात सो अशें बरोवंक शकना हांगा सो VH फॉर्मुला तुम्ही फाइंड आउट करा VH फॉर्मुला फाइंड आउट करा अशें बरोवंक शकना हांव अंडर रूट ऑफ 2mqv इक्वल टू h अपॉन लॅमडा बरोवंक शकता हे कशें बरोवंक शकना स्क्वेअरिंग ऑन बोथ दी साइड्स केल्यार कितें मेळटलें 2mqv इक्वल टू कितें h स्क्वेअर अपॉन लॅमडा स्क्वेअर हे मेळटलें सो VH वॅल्यू कितें जातलें h स्क्वेअर अपॉन और 2mq सकल वयतलो सो कितें जातलें 2mq लॅमडा स्क्वेअर हो तो एक्सेलरेटिंग पोटेंशियलाचो इक्वेशन एक सॉल्व कर कित्याक आमकां हेची रेशो जाय सो आमकां VH फॉर्मुला फाइंड करचें पडटलें पयल्या हेची रेशो जाय न्हू VH रेशो जाय सो VH फॉर्मुला फाइंड आउट करचें पडटलें आतां VP हांव कितें बरोवंक शकता म्हाका सांग VP अपॉन V अल्फा कितें आसतलें VP हांव कितें बरोवंक शकता h स्क्वेअर अपॉन 2m ऑफ p q ऑफ p एंड लॅमडा ऑफ p दी होल स्क्वेअर अशें बरोवंक शकता VP अशें बरोवंक मेळटा अपॉन V अल्फा कितें बरयतलो h स्क्वेअर अपॉन 2m ऑफ अल्फा इंटू q ऑफ अल्फा इंटू लॅमडा अल्फा स्क्वेअर अशें बरोवंक शकता h स्क्वेअर कॅन्सल 2 कॅन्सल आनी कितें सांगला क्वेश्चना भितर लॅमडा ऑफ प्रोटॉन इज इक्वल टू लॅमडा ऑफ अल्फा प्रोटॉन लॅमडा p स्क्वेअर आनी लॅमडा अल्फा स्क्वेअर बी कितें जातलें कॅन्सल कित्याक दोग जाणांची व्हॅल्यू इक्वल न्हू हे बी कॅन्सल जातलें सो उरतलें कितें VP अपॉन V अल्फा इक्वल टू कितें उरतलें 1 अपॉन MPQP सारकें 1 अपॉन MPQP अपॉन सकल कितें उरतलें 1 अपॉन M अल्फा Q अल्फा हे आसतलें हो फूल पार्ट खंय वयतलो वयर वयतलो सो VP ची व्हॅल्यू कितें आसतलें VP अपॉन V अल्फा कितें आसतलें M अल्फा Q अल्फा अपॉन MP इंटू QP हे आसतलें हो रिलेशन आसतलो तुमकां खबर आसा पळय प्रोटॉनाचो मास 1 AMU आनी अल्फा पार्टिकलाचो मास कितें 4 AMU हे बी याद दवरा चार्ज ऑफ अल्फा पार्टिकल इज 2 टाइम्स चार्ज ऑफ प्रोटॉन चार्ज ऑफ अल्फा पार्टिकल इज 2 टाइम्स चार्ज ऑफ प्रोटॉन हे रिलेशन बी याद दवरा अल्फा पार्टिकलाचो चार्ज कितें आसता 2 टाइम्स आसता दी चार्ज ऑफ प्रोटॉन सो आतां सॉल्व करपाक सिंपल म्हाका सांग मास ऑफ अल्फा पार्टिकल कितें 4 AMU सो 4 बरयता कळ्ळें 4 बरयता म्हाका सांग Q अल्फा हांव कितें बरोवंक शकता 2 QP बरोवंक शकना Q अल्फा हे बरोवंक शकना 2 QP बरोवंक शकना सकयल कितें आसा मास ऑफ प्रोटॉन कितें 1 आनी QP एज इट इज बरया तुमी QP एज इट इज बरया कितें जातलें QP आनी QP कितें जातलो कॅन्सल 4 2 जा कितें 8 आनी सकयल कितें आसा 1 सो रेशो कितें आसतलें सो VP इज टू V अल्फा कितें 8:1 केन्ना बी कोणाचे बी सपोज तुमकां रेशो फाइंड करपा जाय म्हाका कोणाचे रेशो फाइंड करचे आशिल्ले पोटेंशियलाची न्हू सो हांवें पोटेंशियलाची हे फाइंड केलो इक्वेशन फाइंड केलो मागीर दोग जाणांनी डिवायड केले मगर वो आंसर येता 8:1 प्रोटॉन और अल्फा के बारे में क्या याद रहना चाहिए मास ऑफ प्रोटॉन आसता 1 AMU मास ऑफ अल्फा कितें आसता 4 AMU आनी चार्ज ऑफ अल्फा पार्टिकल कितें आसता 2 टाइम्स चार्ज ऑफ प्रोटॉन इतलें याद आसता हे खबर आसता जाल्यार तुमी हांगा सॉल्व करूंक पावतले लास्ट आंसर कितें 8:1 बंद कर हे सॉल्व सो रेशो ऑफ हे फाइंड केला आमी एक्सेलरेटिंग पोटेंशियल आतां आमी फाइंड करया रेशो ऑफ देयर स्पीड्स आमी कितें फाइंड करपा जाय वेलोसिटी ऑफ प्रोटॉन अपॉन वेलोसिटी ऑफ अल्फा पार्टिकल
विचारलं न्हू हो VP अपॉन V अल्फा कितें एक्सेलरेटिंग पोटेंशियल हे कितें हो रेशो कोणाचो स्पीडाचो स्पीड सो वेलोसिटी विचारला सो वेलोसिटी ऑफ कितें प्रोटॉन अपॉन वेलोसिटी ऑफ अल्फा विचारला वेलोसिटीची इक्वेशन फाइंड करा कशें फाइंड करतले लॅमडा इक्वल टू कितें आसता h अपॉन mv सो v कितें जातले h अपॉन m लॅमडा हे आसतले वेलोसिटीचे हे इक्वेशन सो अशें बरोवंक शकना vp अपॉन v अल्फा हांव कितें बरयतलो vp हांव कितें बरयतलो h अपॉन मास ऑफ प्रोटॉन इंटू लॅमडा ऑफ प्रोटॉन आणि v अल्फा हांव कितें बरयतलो h अपॉन मास ऑफ अल्फा पार्टिकल इंटू लॅमडा ऑफ अल्फा पार्टिकल अशें h आणि h कितें कॅन्सल हो फूल पार्ट ओवर वयतलो सो vp अपॉन v अल्फा कितें जातले m अल्फा इंटू लॅमडा अल्फा अपॉन m प्रोटॉन इंटू लॅमडा टाइम्स प्रोटॉन अशें जातले आता मास ऑफ अल्फा पार्टिकल कितें 4 AMU आणि क्वेश्चना भितर दिलं न्हू लॅमडा प्रोटॉन इक्वल टू लॅमडा अल्फा सारखे हे दिला हो आनी हो कॅन्सल जातलो हो आनी हो कॅन्सल जातलो सो कितें उरतले मास ऑफ अल्फा अपॉन मास ऑफ प्रोटॉन कित्याक दोगी जाणांची वेवलेंथ सेम सो कॅन्सल अल्फा पार्टिकलाचे मास कितें 4 आणि मास ऑफ प्रोटॉन कितें 1 सो वेलोसिटी ऑफ प्रोटॉन इज टू वेलोसिटी ऑफ अल्फा पार्टिकल कितें आसतले 4:1 हे आसतले कोणाचे बी रेशो फाइंड करपा जाय न्ही म्हाका वेलोसिटीची रेशो जाय आशिल्ले सो हांवें कितें केलो वेलोसिटीची इक्वेशन फाइंड केलो बाय युजींग दीस इक्वेशन मागीर दोन इक्वेशन फॉर्म केले दोन इक्वेशन आमी डिवायड केले मागीर हो आन्सर येता किसी का भी रेशो निकालना है ना तो उसका हम लोग क्या फाइंड करेंगे इक्वेशन उसके बाद दोनों को डिवाइड करेंगे अत्यंत वन भैया सो ग्राफ दिल पळय ग्राफ ऑफ अंडर रूट ऑफ 1 अपॉन अंडर रूट ऑफ कायनेटिक एनर्जी वर्सीस वेवलेंथ वाय एक्सिसाचेर हो आसा वेव आणि एक्स एक्सिसाचेर हो आसा तीन ग्राफ दिला पळय ग्राफ ए ग्राफ बी ग्राफ सी विच लाइन रिप्रेजेंट्स स्मॉलर मास कोण स्मॉलर मास रिप्रेजेंट करता आता हांगा पळया वेवलेंथ कोणाचेर डिपेंड करता वेवलेंथ इज इनवर्सली प्रोपोर्शनल टू रूट ऑफ कायनेटिक एनर्जी न्हू हे बरं तुमकां रूट ऑफ कायनेटिक एनर्जी म्हळ्यार वेवलेंथ कोणाचेर डिपेंड करता 1 अपॉन रूट ऑफ कायनेटिक एनर्जी हो वाडल्यार हो वाडटलो हो देंवल्यार हो देंवतलो म्हळ्यार आमी कितें करया रूट ऑफ कायनेटिक एनर्जी आसा पळय 1 अपॉन रूट ऑफ कायनेटिक एनर्जी ते कितें करया कॉन्स्टंट घेया हांगा एक हॉरिझॉन्टल लाइन आमी हे करया ड्रॉ करया सो हांगच्यान कितें दिसता हांगच्यान कितें सांगू शकता तुमी लॅमडा ऑफ सी इज ग्रेटर देन लॅमडा ऑफ बी इज ग्रेटर देन लॅमडा ऑफ ए म्हाका सांग लॅमडा ऑफ सी इज ग्रेटर देन लॅमडा ऑफ बी इज ग्रेटर देन लॅमडा ऑफ ए म्हळ्यार कितें मास ऑफ सी इज लेस देन मास ऑफ बी इज लेस देन मास ऑफ ए सो सगळ्या लोएस्ट मास कोणा कडेन आसा ग्राफ सी थंय कितें आशिल्लें थंय आमी हे ग्राफ गेल्लो न्हू लॅमडा वर्सीस 1 अपॉन रूट वी हे गेल्ले आतां लॅमडा कोणाचेर डिपेंड करता 1 अपॉन रूट वी न्हू सारकें 1 अपॉन रूट वीयाचेर डिपेंड करता सो आमी कितें करया 1 अपॉन रूट वीयाचेर आमी कितें करया एक वर्टिकल लाइन ड्रॉ करया फॉर 1 अपॉन रूट वी तेका लागून आमी कितें करता हांगा लॅमडा ऑफ ए कितें आशिल्लें ग्रेटर देन लॅमडा ऑफ बी आशिल्लें हांगा आतां लॅमडा कोणाचेर डिपेंड करता 1 अपॉन रूट कायनेटिक एनर्जीचेर डिपेंड करता न्हू सो 1 अपॉन रूट म्हाका सांग 1 अपॉन रूट कायनेटिक एनर्जी वर्टिकल आसा तेका लागून आमकां हॉरिझॉन्टल लाइन ड्रॉ करचें पडटलें हांगा 1 अपॉन रूट बी कितें आशिल्लो हॉरिझॉन्टल आशिल्लो तेका लागून आमकां कितें ड्रॉ करचें पडटालें वर्टिकल लाइन ड्रॉ करचें पडटालें कळ्ळें तुमकां तूं म्हणटलें की हांवें हें कित्याक ड्रॉ केलें ना वर्टिकल लाइन कित्याक ड्रॉ करूं ना कित्याक लॅमडा कडेन केन्ना न्ही लॅमडाचेर लाइन ड्रॉ करनाकात लॅमडा सायडीक जो आसा पळय थंय तुमी वर्टिकल लाइन ड्रॉ करतले म्हाका सांग लॅमडा सोड हांगा लॅमडा सोड एक्साचेर कोड आसा 1 अपॉन रूट वी न्हू हेका लागून लाइन कितें आसतलें वर्टिकल एक्साचेर आसा न्हू सो हेका लागून लाइन कितें आसतलें वाय एक्सिसाचेर आसतलें आतां हांगा 1 अपॉन रूट कायनेटिक एनर्जी खंय आसा वायाचेर आसा हेका लागून परपेंडिक्युलर लाइन कितें आसतलें एक्स एक्सिसाचेर आसतलें
सो हांव कितें बरोवंक शकता लॅमडा सी ग्रेटर दॅन लॅमडा बी ग्रेटर दॅन लॅमडा ए. आणि लॅमडा आनी मासाचें रिलेशन कितें आसता, डायरेक्टली आसता इनवर्सली आसता, इनवर्सली आसता. सो एम सी लेस दॅन एम बी लेस दॅन एम ए. सो which line represents smaller mass? Which line? Line C.